पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघ हा खुला झाल्यामुळे जिल्ह्यातील हाय व्होल्टेज मतदारसंघ म्हणून ओळखला जाणार आहे। नव्याने पुनर्रचित झालेला हा मतदारसंघ सध्या अनेक दिग्गज मातब्बर राजकारण्यांनी प्रस्थापितांच्या उमेदवारीने चर्चेत आलाय। गोकुळशी संबंधित असणारे मातब्बर राजकारणी, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेकांच्या सहभागाने या मतदारसंघाची रणभूमी आता चांगलीच तापणार आहे। या ठिकाणी एकास एक लढत होईल असं म्हणणं देखील चुकीचं ठरणार आहे, कारण महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, इथं प्रत्येक पक्षातून एक किंवा त्यापेक्षा अधिक संख्येने उमेदवार प्रचाराने आपला पूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत। याच प्रस्थापित आणि मुरब्बी राजकीय उमेदवारांच्या भाऊगर्दीमध्ये लढत देत आपला अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्नात असणारे सरदार हराळे सर्वसामान्यांचे उमेदवार म्हणून चर्चेत असल्याचं दिसून येते। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे किंवा राजकीय वरद असं देखील नाही आहे, पण सामाजिक काम करण्याची दुर्दम्येची शक्ती घेऊन वाडीपीर गावचे सरदार हराळे हे सर्वसामान्य लोकांना आपला किंवा आपल्यातला एक साधा माणूस म्हणून पसंतीस उतरत आहेत। सरदार हराळे यांची पार्श्वभूमी पाहिली तर सर्वसामान्य कुटुंबामधील असणारे पण शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे म्हणून यांना ओळखले जाते। त्यांनी नुकताच पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघाचा दौरा पूर्ण केलाय। त्यामधून त्यांना मिळालेला प्रतिसाद पाहता इथल्या जनतेला आपल्यातला माणूस हवा आहे आणि त्याच दृष्टीने माझ्याकडे पाहिलं जाते असं त्यांना जाणवलं। भारतीय जनता पार्टीसारख्या मोठ्या आणि शिस्तप्रिय पक्षामधून मार्गक्रमण करीत असतानाच मागासवर्ग आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत त्यांनी मजल मारली। या पदाच्या माध्यमातून व्यक्तिगत लाभ देण्यासाठीच्या अनेक योजना त्यांनी अनेक लोकांपर्यंत पोहोचवल्यात आणि व्यक्तिगत योजनांचा लाभ मिळवून देण्यात अग्रेसर असल्यामुळेच लोकांचा ओढा हा सरदार हराळे यांच्याकडेच असल्याचं दिसून येते। त्यामुळे कोणतेही पद नसताना जर हा माणूस समाजसेवेत टॉपला असेल तर पद मिळाल्यावर आणखीन लोकांना लाभ मिळतील आणि त्यामुळे एखादं पद मिळावं यासाठी प्रयत्न करा असा अनेकांनी सल्ला या सरदार हराळे यांना दिलाय आणि त्यामुळेच त्यांनी जिल्हा परिषदेचं मैदान लढवण्याचा निर्धार केलाय। ज्या पक्षात काम करतोय त्याच पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी असा त्यांचा आग्रह आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी देखील मोठे प्रयत्न सुरू केलेत। त्यांना अधिकृत उमेदवारीची मागणी पक्षांच्या वरिष्ठांसोबतच खासदार धनंजय महाडिक, नामदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमल महाडिक आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन आपली उमेदवारी ही लोकांची मागणी असल्याचं त्यांनी दाखवून दिले। वरिष्ठांकडूनही आपला विचार केला जाईल असा एक संदेश त्यांना मिळाल्याचं त्यांनी सांगितले। त्यामुळे त्यांनी लोकांच्या गाठीबाठी घेत लढण्याचा इरादा स्पष्ट केलाय आणि या पक्षाच्या अधिकृत उमेदवार देखील आपल्यालाच मिळेल अशी त्यांना देखील खात्री आहे, कारण हा जो पक्ष आहे तो एका विशिष्ट विचारसरणीनुसार चालणारा आणि शिस्तबद्ध असणारा असा पक्ष आहे आणि त्या अनुषंगाने सर्वच निकषात आपण बसतो आहोत। त्यामुळे अधिकृत उमेदवारी ही आपल्यालाच मिळेल असा एक त्यांना आत्मविश्वास आहे। धनदांडग्यांच्या आणि मुरब्बी राजकारण्यांच्या आखाड्यात सरदारचा तग लागणार नाही असं म्हणणाऱ्यांना सर्वसामान्य लोक सोबत असल्यामुळे मला कसलीच भीती नाही असं सरदार हराळे यांनी बोलून दाखवले। सार्वजनिक हिताची कामे करणार पण त्याहीपेक्षा लोकांना, व्यक्तिगत लोकांना लाभाच्या योजना देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा एक नवा अजेंडाच त्यांनी तयार केलाय। शासनाच्या विविध योजना असतील किंवा खासदार आमदारांच्या निधीमधून मिळणाऱ्या अनेक योजना असतील, या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचं देखील त्यांनी सांगितले। वाडीपीरपासून हिरोडे दुमालापर्यंत प्रत्येक गावातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचून आपली उमेदवारी सरदार हराळे यांनी जाहीर केली। या पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघामधील प्रत्येक गावची व्यवस्थित माहिती घेऊन कोणत्या गावाला काय गरज आहे याची नोंद घेण्याची कार्यवाही त्यांच्याकडून सुरू आहे। प्रस्थापितांनी आर्थिक बाजूने परिपूर्ण म्हणून नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्या उन्नतीसाठी झटणारा आणि प्रगतीसाठी नेहमीच तयार असणारा तोच आपला हक्काचा सरदार म्हणूनच माझ्याकडे पाहिले जाते आणि हेच माझ्यासाठी भूषणावह आहे असं त्यांनी नमूद केले। आणि याचमुळे भारतीय जनता पार्टीची ताकद आणि वरिष्ठांचा आशीर्वाद आणि सोबतच मतदारांचा फुल्ल पाठिंबा या सर्वांमुळे माझा विजय निश्चित असल्याचा त्यांनी दावा केलाय। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।